स्मार्ट प्रिंट प्रो सॉफ्टवेअरमध्ये महा आय डी कार्ड कसे तयार करायचे याबद्दल थोडक्यात मध्ये सांगतो. एक नवीन ऑप्शन ॲड केलं आहे महा आय डी कार्ड नावाने. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा इंटरफेस भेटेल. यामध्ये तुम्ही PVC कार्ड फ्रंट साईड बॅक साईड सेपरेट ती डाउनलोड करू शकतात. A4 साईज 4x6 साईज पण डाउनलोड होते आणि A4 साईज पण डाउनलोड होते. A4 साईजला या ठिकाणी तुम्ही ॲट अ टाईम 5 कस्टमरचे कार्ड इथे तयार करता येतात तुम्हाला. मी एक महा आय डी कार्ड घेतो. या ठिकाणी PVC कार्डचा अगोदर दाखवतो तुम्हाला. प्रत्येक PDF ला तुम्हाला पासवर्ड असतो, पासवर्ड टाकावा लागत जाईल. त्यानंतर प्रोसेसवर क्लिक करा. बस झालं आहे, तुमचा कार्ड तयार आहे. यामध्ये काहीच नाही, फक्त PDF अपलोड करा, पासवर्ड टाका आणि प्रोसेसवर क्लिक करा. कार्ड तयार आहे तुमचं. एवढं फास्ट आहे, म्हणजे तुम्ही चेक केलं असेल काही सेकंदातच तुमचे कार्ड्स या ठिकाणी तयार होतात. इथे JPG PNG असे 2 फॉर्मॅट आहे. तुमच्यानुसार तुम्हाला हवे त्यानुसार तुम्ही त्या फॉर्मॅटनुसार ते डाउनलोड करू शकता. रिझोल्युशन आहे 1200 DPI 600 DPI याप्रमाणे, म्हणजे हाय रिझोल्युशन वगैरे जे तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही डाउनलोड करू शकता. PVCसाठी फ्रंट साईड डाउनलोड करा, बॅक साईड डाउनलोड करा. हे कार्ड तयार आहे. ज्यांच्याकडे PVC मशीन नाही आहे, लॅमिनेशन आहे, लॅमिनेशन प्रिंट वगैरे करून देतात, 4x6 आणि A4 असे ऑप्शन त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत. 4x6 मध्ये काय, कार्ड अपलोड केल्यानंतर या ठिकाणी फ्रंट साईड खाली बॅक साईड आहे. यामध्ये तुम्हाला 2 कार्डचा मधले जो डिस्टन्स असतो तो कमी जास्त इथे करता येतो, म्हणजे जेणेकरून बॅक साईडचं कार्ड आहे हे फक्त फोल्ड करून लॅमिनेशन करायचं आहे, इतकंच आहे. याला 180 डिग्रीमध्ये रोटेट पण करता येतं, तुम्ही चेक करू शकता. ॲडजस्टमेंटसाठी एक इथे टूल दिलेलं आहे, त्याला ॲडजस्टमेंट ठेवता येते. 2 कार्डमधला डिफरन्स. 4x6 वर डाउनलोडवर क्लिक करा, कार्ड डाउनलोड होऊन जाईल. A4 वर या ठिकाणी तुम्ही ॲट अ टाईम 5 कार्ड तयार करू शकतात. इथे ऑप्शन्स आहेत. एक सिंगल कार्ड हवं असेल तर सिंगल तयार होईल याप्रमाणे, किंवा मग तुम्हाला कस्टमर तुमच्याकडे जे हवेत, जसं की 2 कार्ड, 2 कस्टमर आहे, 3 कस्टमर आहे, 4 कस्टमर आहे किंवा 5 कस्टमर आहेत. डायरेक्ट 5 वरचं घेतो आहे. या ठिकाणी एका वेळी 5 कस्टमरचे ID कार्ड तुम्ही इथे अपलोड करू शकता. आता माझ्याकडे एकच कार्ड आहे, त्यामुळे पुन्हा मी ते एकच टाकणार आहे. इथे पासवर्ड टाकतोय. हे पाहू शकता तुम्ही, 2 कार्ड होते. इथे सपोज तिसरं कस्टमर आहे तुमचं, त्यांचं ID कार्ड टाका, त्यांचा पासवर्ड टाका. तिसरं कार्ड ॲड झालं आहे. सेम याप्रमाणे वेगळ्या कस्टमरचे फक्त महा आय डी कार्ड या ठिकाणी एका वेळेस तुम्ही तयार करू शकता. यामध्ये लक्ष ठेवा, फक्त महा आय डी कार्डच तयार होईल. बरेचसे कस्टमरांचा मेसेज आला, मला क्युरी आली, प्रश्न असे होते की या ऑप्शनमध्ये फार्मर ID कार्ड आम्ही अपलोड केले होते, आधार कार्ड अपलोड केले होते, ते बनत नाही आहे. लक्षात घ्या, हे फक्त महा आय डी कार्डसाठी आहे. फोटोची क्लिअरिटी जसं तुमचा की या ठिकाणी 4x6 वर मी दाखवतो तुम्हाला. हे कार्ड आहे, त्याच्यामध्ये त्याचं ब्राईटनेस रिझोल्युशन तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता, ते ऑप्शन ठेवलेलं आहे.